हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळामध्ये 2 पद ख्रिस्त सभा आपल्या उपासनेतून वगळत असते. त्यापैकी एका पदावरती आपण चिंतन केलं आणि ते पद होतं परमेशाला स्तुती गीत किंवा ग्लोरिया. आता दुसऱ्या पदावरती आज आपण चिंतन करूया आणि हे दुसरं पद आहे हालेलुया. हालेलुया हा मुळात हिब्रू शब्द आहे. हालेल म्हणजे स्तवन किंवा स्तुती. हालेलुया म्हणजे परमेश्वराचं स्तवन करा. आणि हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळेला स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये वाचायला मिळतो की परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी मानव जातीला, ह्या पृथ्वी तलावरील सर्व सजीवांना, ह्या झाडाझुडपांना, संपूर्ण विश्वमंडळांना स्तोत्रकार आव्हान करतो. परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी तो पाचारण करतो. परंतु ख्रिस्त सभा हालेलुया हा शब्द ह्या प्रायश्चित्त काळामध्ये जाणून बुजून वगळत आहे. त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे की ह्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दुःख सहन साजरं करत असल्यामुळे ख्रिस्त सभा देखील त्या दुःख सहनाशी एकरूप होते. यासाठी एक छोटंसं प्रतीक समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की समजा एखाद्या मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे, रविवारी लग्न आहे, तर गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी आपल्याला तिच्या अंगावरती दागिने दिसत नाहीत. उलट बऱ्याच ठिकाणी तिच्या कानागळ्यातील सगळे दागिने काढून बाजूला ठेवले जातात आणि मग शनिवारी संध्याकाळी म्हणा किंवा रविवारी सकाळी म्हणा, विधीपूर्वक वाजत गाजत सागर संगीत हे दागिने तिच्या अंगावरती चढवले जातात. आणि मग लग्न झाल्यानंतर हे सगळे दागिने ती आपल्या लोकांना दाखवत फिरत असते. ख्रिस्त सभा ही ख्रिस्ताची वधू आहे. ख्रिस्त दुःख सहन करत आहे. अशा वेळेला वधू मोठ्या थाटामाटात अलंकाराने नटून थटून कशी काय वावरू शकते? म्हणून तिच्या अंगावरचे 2 दागिने बाजूला काढले जातात. एक दागिना आहे ग्लोरिया, दुसरा दागिना आहे हालेलुया. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या क्षणी म्हणजे ईस्टरच्या जागरण विधीला हे दोन्ही दागिने विधीपूर्वक रीतसर ख्रिस्त सभेच्या अंगावरती चढवले जातात. की ग्लोरिया गायलं जात असताना मोठ्याने घंटानाद केला जात असतो. हालेलुया गायलं जात असताना वेदीवरच्या एकंदरीत वातावरणाला एक वेगळंच रूप आलेलं असतं. एवढंच नाही तर त्या मिस्सा बलीच्या शेवटी ख्रिस्ताच्या शांतीने जा हालेलुया हाले हे 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 हेलुया, अशा प्रकारे ख्रिस्त सभा गायन करत असते. आणि ते फक्त त्याच दिवशी नाही तर पुढील जवळजवळ 50 दिवस हे गायन केलं जात असतं. जणू काही ख्रिस्त सभारूपी वधू आपल्या अंगावरचा हा दागिना सगळ्या जगाला दाखवत फिरत असते. तीच गोष्ट ग्लोरियाच्या विषयी की जे स्तुतिगीत 40 दिवस आपण वगळलेलं होतं, ते स्तुतिगीत ईस्टरच्या रात्रीच्या जागरण विधीपासून तर पुनरुत्थान काळातील दुसऱ्या रविवारपर्यंत 8 दिवस दररोज गायलं जात असतं. आणि त्याद्वारे मोठा आनंदोत्सव आपण साजरा करत आहोत असं आपल्याला दाखवून दिलं जात असतं. आपण जाणीव ठेवायची की ग्लोरिया आणि हालेलुया हे ख्रिस्त सभारूपी वधूच्या अंगावरचे 2 मौल्यवान आणि अतिशय महत्त्वाचे असे अलंकार किंवा दागिने आहेत. परमेश्वराने दिलेल्या ह्या दागिन्याबद्दल आपण त्याचे आभार मानणं योग्य आहे. मात्र ह्या काळामध्ये हे दागिने ख्रिस्त सभेने बाजूला काढून ठेवलेले आहेत. ह्याची जाणीव ठेवून तिच्यासह येशूच्या दुःख सहनात अगदी मनापासून सहभागी होण्याचा निर्धार करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.